जलसंपदा विभागामध्ये 14,000पेक्षा जास्त जागा येणार आहेत त्या. आणि यामध्ये जर आपण पाहायचं की जे विद्यार्थी आतापासून तयारी सुरुवात करतील तेच विद्यार्थी निवडले जातील, बाकी मग सगळं गडी बघत बसतील. आज आपण पाहणार की 2023च्या तुलनेत 2025 मध्ये जागेंची संख्या 3 पट आहे. आणि यामध्ये आपण आजपासून जर याला व्यवस्थित नियोजन लावलं तर सिलेक्शन मध्ये तुमचं नक्की नाव दिसेल. का तर परत फॉर्म सुटल्यावर तयारी करणार आणि मग पोस्ट निघणार असं काही घडत नसतं. आतापासून सावध राहा, तयार राहा, का तर जवळजवळ 3 वर्षातनी ऍड येते. ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की कोणत्या विभागा म्हणजे कोणते पद आहेत, परीक्षा पद्धती कशी असू शकते, त्याच्याबरोबर सिलेक्शनसाठी नेमकं काय केलं पाहिजे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठलीही गोष्ट यामध्ये चुकणार नाही. 5 मिनिटाचा व्हिडिओ होईल, अजिबात याला कशाही प्रकारे स्किप करू नका. तर आपण सुरुवात करूयात टप्प्याटप्प्यानं की जलसंपदा विभागात गट ड क ची 8,446 जागा रिक्त आहेत आणि गट ड च्या 5,605, एकंदरीत 14,551 एवढ्या जागा यामध्ये रिक्त आहेत. आता जर या रिक्त जागा आपण पाहायच्या झाल्या तर आपण बघितलं की 2023 मध्ये 4,000+ जागा भरलेल्या होत्या आणि ह्या जागा IBPS TCS च्या माध्यमातून भरलेल्या होत्या. ह्या पण नेमक्या कशा भरल्या जाणार आहेत ते तुम्हाला क्लिअर करतो मी. फक्त अगोदर नीटनेटकं बघा कोणत्या आपण पोस्टसाठी आपण पात्र होऊ शकतो आणि कोणत्यासाठी आपण पात्र होणार नाही. तर आता इथं जनरली ज्या गट ड च्या पद आहेत जसं की बांधणीकार, दप्तरी, नाईक, शिपाई, कालवा टपाली, कालवा चौकीदार, प्रयोगशाळा मदतनीस, हे ज्या जागा आहेत बरोबर आहे. तर ह्या सगळ्या जागा आहेत गट ड च्या जागा आणि याचं क्वालिफिकेशन फक्त तुम्हाला सांगतो जनरल 10वी ते पदवी, कोणत्याही विषयातली पदवी असो, काय पद 10वी साठी रिक्त आहेत. आणि ह्या ज्या जागा आहेत त्या आजही IBPS TCS च्या माध्यमातूनच भरल्या जाणार आहेत. कोणत्या? गट ड च्या. आता गट क च्या जर जागा आपण पाहायच्या झाल्या तर गट क मध्ये अतिशय चांगल्या पोस्ट आहेत बघा. जसं की या ठिकाणी आपण कालवा निरीक्षक आहे, जवळजवळ 578 जागा आहेत. मोजणीदार आहे 373 जागा आहेत. त्या वाहन चालक, आता ही गट ड ची पोस्ट येते, ह्याच्या 883 जागा आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, त्याच्याबरोबर आपण पाहतो औषध निर्माता आहे, कृषीच्या काय जागा आहे त्या. अशा रीतीनं गट क च्या जागा टोटल जर आपण पाहायच्या झाल्या तर गट क च्या जागा ह्या आहेत 8,446. ह्यातल्या काय जागा MPSC च्या माध्यमातून भरल्या जाणार. जो काय बदल MPSC येणार आहे तो येणार आहे, त्यामध्ये दिसेल की तो अभ्यासक्रम काय असेल. पण गट ड साठी जर तुम्ही पाहायचं झालं ना तर आज हा सिलेबस पाहायचा झाला तर अशा प्रकारचा सिलेबस राहणार. जसं की मराठी राहणार, समजा एखादी फॉर एक्झाम्पल पोस्ट घेतली तर आपण प्रयोगशाळा सहाय्यक किंवा लिपिकची, तर मराठी राहणार 30 मार्काला, इंग्रजी राहणार 30 मार्काला, सामान्य ज्ञान राहणार 30 मार्काला, बुद्धिमत्ता चाचणी राहणार 30 मार्काला. आणि त्याच्याबरोबर आपण पाहतो की तांत्रिक प्रश्न, ज्याला आपला विषय जसं की औषध निर्माता आहे, फार्मसीचे टेक्निकल गोष्टी असतील, लॅब टेक्निशियन असेल त्याच्या काय टेक्निकल गोष्टी असतील. आता तुम्ही म्हणसाल क्लर्कला काय टेक्निकल असतं, तर क्लर्कच्या टेक्निकल मध्ये GK GS विचारतात, दुसरं काय विचारत नाही, ज्याला तांत्रिक प्रश्न आपण म्हणतो. असे 200 मार्काचा पेपर, 100 प्रश्न 120 मिनिटांमध्ये आज सोडवायचा असतो. अशी सर्वसाधारणतः ही परीक्षा राहते. म्हणजे तुमच्या हातामध्ये आजपासून चांगलं मराठी, चांगलं इंग्रजी, चांगलं गणित, चांगली बुद्धिमत्ता, चांगलं GK GS हे नीटनेटकं केलं की ऍड आल्यानंतर तुम्हाला हे सगळं सोपं होऊन जाईल. त्यामुळं आता बरेचसे जण खाली कमेंट पण टाकतील, हा आले सर, जागा येणार आहेत सांगणार, जागा कधी येणार आहे त्या आम्हाला तर काय माहीतच नाही. प्रत्येक क्लासवाले असेच सांगतात, तुम्ही पण तसंच सांगता. एक गोष्ट लक्षात घ्या, हे काय मी हाताने लिहून आणलं नाही, बरोबर आहे ना. हे गव्हर्नमेंटचं आहे, हे गव्हर्नमेंटचे GR आहेत, ह्याच्यामध्ये रिक्त जागा सांगितलेल्या आहेत. या आता नाही सुटल्या तर पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्यात नाही 2 महिन्यात, पण वर्षभराच्या आत या जागा सुटतच असतात, एक्झाम होतच असतात.
पण एक्झाम झाल्यावर आपली किती तयारी आहे हे पण लय मोठा प्रश्न आहे ना. झाली आली परीक्षा, झाली परीक्षा. अशा किती परीक्षा आल्या, किती परीक्षा गेल्या. आपण फक्त मग व्यस्त कशात की नाही असं होणार नाही. असं का होणार नाही? असंच होणार आहे, जागा येणार आहे त्या ह्या गोष्टी डोक्यात ठेवून अभ्यास केल्याशिवाय आपल्याकडं दुसरा पर्याय नाही. ही गोष्ट चांगली लक्षात आली असेल तर गरजवंत विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. या ठिकाणी मी थांबतो आणि लक्षात घ्या, हे बॅचेस वगैरे जॉईन करून घ्या. का तर बॅच जॉईन करायला तो 7038 155 255 नंबर दिलाय. डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक पण दिली. टेलिग्राम जॉईन करून ठेवा, त्याच्यावर सगळे अपडेट पण येतात. आणि अभ्यास करायला बिनगुरी सुरुवात करा. आता लय विचार करण्याचा मुद्दा नाही. चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.